आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला पुरानंतरचं पुणे नेमकं आज कसं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबजनगर परिसरातील पूरस्थिती आता पूर्वपदावर, तर पूर ओसरला मात्र चिखल कायम। पुण्यातील एकता नगर परिसराची लष्कराच्या जवानांकडून पाहणी, पूर ओसरला, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसानं देखील विश्रांती घेतली आहे। खडकवासला धरणामधून काल रात्री पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आल्याची माहिती। पुणे शहरातील कालच्या पुरानंतर मुठा नदीचं पात्र ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलं, अजूनही मुठा नदीचं पात्र धडकी भरवणार। मुळा मुठा नदीपात्रामध्ये झुडपांचं साम्राज्य, झाडं झुडपं वाढल्यामुळे पाणी वस्त्यांमध्ये शिरलं। नदी सुधार प्रकल्प सुरू असताना देखील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा। पुण्यातील मुळा मुठा नदीपात्रातील पाणी आता ओसरायला सुरुवात, भिडे पुलावरील वाहतूक सध्या सुरू। नदीपात्रातील गाळ मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यामुळे परिसरामध्ये चिखल। पुणे जिल्ह्यामध्ये पावसामुळे काल एकाच दिवसामध्ये 7 जणांचा मृत्यू। नारायणपेठ, कात्रज, पुलाची वाडी, तामिनी घाट, कात्रजमध्ये काहींचा बुडून तर काहींचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती। पुण्याच्या खेडमधील सासकमान धरणामधून 6030 क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील सिंहगड किल्ला परिसरातील पर्यटकांसाठी किल्ला बंद, पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय।